हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. हो ताई, आम्हाला असं वाटतं की तू आमच्यापासून काहीतरी लपवतेस. हे बघ, असा काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांग, आम्ही आहोत तिथं. तुमची ही मदत माझी सवय मोडून टाकेल. तुम्ही तर जाल थोड्या दिवसांनी तुमच्या घरी, त्यानंतर तर सगळी कामं मला एकटीलाच करायची आहेत. पूजा वहिनी माझ्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीची काळजी घेते, माझ्याशी बोलते. पण आकांक्षा वहिनी, त्यांच्या जर मनात आलं ना तर ते आपल्याला आजच जायला सांगतील. सुमित्रा काकू तुमची खूप चांगली मैत्रीण आहे नाही? ती माझ्या लहानपणीची खूप चांगली मैत्रीण आहे, सुखदुःखाची जोडीदार. काय झालं कल्याणी? तू कसला विचार करते आहेस? सुमित्रा, मला तुझ्या बरोबर आश्रमामध्ये यायचंय. काय? हे तू काय बोलतेस कल्याणी? रात्रभर मी याच गोष्टीचा विचार केला आणि मी या निर्णयावर पोहोचले की मला तुझ्या बरोबर आश्रमामध्ये यायला हवं. पण का कल्याणी? अपूर्व आणि सुनबाई काय विचार करतील? त्यांना चांगलं नाही वाटणार. आणि मला तर वाटतं अपूर्व तुला असं नाही जाऊ देणार. अपूर्व मला नाही थांबवणार, कारण की तो माझ्यावर आता प्रेम नाही, माझा द्वेष करतो. काय? हो, ही गोष्ट खरी आहे. अपूर्व माझ्या बरोबर असा काही वागलाय जसा एक मुलगा आपल्या आई बरोबर कधीच वागणार नाही. पण ते जे माझ्यासोबत वागले त्याला माफी नाहीये. त्यांनी माझ्यापासून माझ्या वडिलांना हिरावून घेतले, मला वडिलांच्या प्रेमापासून पोरकं केले. त्यांनी स्वतःच्या अहंपणामुळे नेहमी वडिलांना दुय्यम दर्जा दिला आणि आमच्याकडून पण तेच करून घेतलं. तू सांगते की माफ करताना कसं माफ करू? तिला सांग ना, कसं माफ करू? ही गोष्ट खरी आहे की या घरात मी माझ्या मर्जीप्रमाणे वागले, अपूर्वच्या वडिलांचं काही एक ऐकलं नाही. पण यात फक्त काय माझीच चूक आहे? या सगळ्या गोष्टींसाठी काय मीच गुन्हेगार आहे? मी माझ्या मुलांच्या चांगल्या भविष्याचं स्वप्न बघून काही गुन्हा केला का? अपूर्वच्या वडिलांनी मला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, ही पण माझी चुकी आहे का? जर अपूर्व आपल्या वडिलांपासून लांब होता तर मी पण आपल्या मुलांसाठी माझ्या नवऱ्यापासून लांब होते. जर मुलांची जबाबदारी नसती तर मीही आपल्या नवऱ्याबरोबर चांगलं आयुष्य जगू शकले असते ना. शांत हो कल्याणी, शांत हो.
आता रडून काय उपयोग आहे? अपूर्वला जे समजायचं होतं ते समजून घेतलं. आता त्याला कोणी काहीच समजावू शकत नाही. सुमित्रा, ही गोष्ट तृष्णाला नको सांगू. तिला खूप दुःख होईल. तीच तर एक आहे जिच्यामुळे मी अजून या घरात राहते. ती माझ्यावर आईपेक्षाही जास्त प्रेम करते. एकदा अजून नीट विचार कर कल्याणी. मी उद्यापर्यंत आहे. जेव्हा उद्या सकाळी मी इथे येईन तेव्हा तू मला तुझा निर्णय सांग. माझा निर्णय झालाय सुमित्रा. मी तुझ्या बरोबर आश्रमामध्ये येणार आहे. तू उद्या सकाळी इथेच ये. आपण इथून एकत्रच निघू. आई, मी विचार करत होते की शैलू इथं दादाबरोबर राहून काम शिकला तर चालेल का ग? अग रमा, जर तुला आणि शैलूला योग्य वाटत असेल तर माझं काय बी म्हणणं नाही. आणि तरी बी इतका मोठा बिझनेस आहे, घरातलंच पोरग काम करणार, त्याहून चांगलं काय असणार? वय आई, मी दिनू दादाला पण या विषयावर बोलणार आहे. कारण काय आहे की तिकडं शैलूचा काम धंदा बी नीट चालत नाही आणि त्यावर ही असली सुनाची ब्याद. इथं राहिला तर सगळ्यांना असं वाटेल की त्याची बायको पण त्याच्या बरोबर आहे आणि कुणाला ह्याच्या बाबतीत काय माहित बी पडायचं नाही. चांगली गोष्ट आहे रमा. जे योग्य वाटतंय ते करा. मला विचारायची काय बी गरज नाही. बरोबर आहे. अरे आई, अजूनपर्यंत चहा नाश्ता नाही आला? नाही, कुठं आला? आम्ही लगेच बघतो. पूजा, आकांक्षा, हे बघा आकांक्षा आली. तुम्ही बसा नाही. वहिनी, मी असा विचार करत होते की जर शैलू इथं दादा बरोबर राहिला आणि विराज बरोबर काम शिकला तर कसं वाटेल तुला? जसं तुम्हाला योग्य वाटेल. व्यवसायाच्या बाबतीत आम्ही काय बोलणार. आकांक्षा, तुला काय वाटतं ग? विराज माझ्या शैलूला काम शिकवेल ना? आत्या, मला असं वाटतं की शैलू भाऊजींसाठी हे काम बरोबर नाहीये. शैलू भाऊजींना काहीतरी वेगळं काम करायला हवं. तुला म्हणायचंय काय ग? दादाजी काय काम करतो ती बरोबर नाही? नाही आत्या, मला असं म्हणायचं नव्हतं. मी तर फक्त एवढंच म्हणते की ज्यावेळी बाबांनी हे काम सुरू केलं असेल, माहिती नाही तेव्हा त्यांची काय परिस्थिती असेल. सुकन्या आमच्या कन्या. आणि आज बाबा या कामात एवढे पुढे गेलेत की त्यांना परतही फिरता येत नाहीये. तुम्हाला तर माहितीये, कायदेशीर बेकायदेशीर दोन्ही प्रकारची कामं आहेत.
आणि जर शैलू भाऊजींना वेगळं काम करायचंच आहे तर त्यांनी उलट अशा कामांनी सुरुवात करायला हवी जे जे कायदेशीररित्या बरोबर असेल. जर हे काम एवढंच वाईट असेल तर विराज का हे काम करतोय? त्याने बी सोडायला पाहिजे हे काम. आत्या, विराज कदाचित ह्या बाबतीत विचारही करत असतील. तुम्ही विराजशीच बोलून घ्या. आकांक्षा, तू एवढी गोड बोलतेस ना की समोरच्याला तुझ्या मनात काय चाललंय याचा पत्ताच लागू देत नाही. मला चांगलं माहितीये की तुझी अशी इच्छा आहे की शैलूनं ही तर राहू बी नाही आणि दादा बरोबर एखादं काम बी करू नये. पण एक गोष्ट ध्यानात ठेव की हे घर आहे ना, ही माझ्या दादाचं आहे. माझ्या दादाला जे पाहिजे तेच घडल ह्या घरामध्ये. तुझ्या म्हणण्याने काडीचा फरक पडायचा नाही, कळलं? आत्या, तुम्ही उगाच चुकीचा अर्थ काढताय. तुम्ही मला विचारलं म्हणून मी माझं मत सांगितलं. आत्या, जर तुम्हाला आणि बाबांना काही हरकत नसेल तर 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 शैलू भाऊजी बाबांबरोबर काम करू शकतात. आई, मी दुपारच्या जेवणाची तयारी करते. वहिनी, तुला लय हुशार सून मिळालीये बघ. सांभाळून राहा बरं. तुझ्या पोराला तुझ्या डोळ्या देखत पळवून नेल आणि तुला हिकडचं तिकडं बी कळायचं नाही. ताई, तुम्ही तिच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. असू शकतं तिच्या बोलण्याची पद्धत वेगळी असेल, पण ती मनाने वाईट नाहीये. आत्या, जर भाऊजी इथे थांबले तर खूप चांगलंच होईल. बाबांच्या कामात मदतही होईल आणि भाऊजींना खूप काही शिकायलाही मिळेल. आणि तसंही म्हणतात ना, कारोबारात घरातली जितकी जास्त माणसं तितका कारोबार चांगला. काय आजी? अगदी बरोबर बोलतीये पूजा. वहिनी, फक्त तुझी हीच सून लई डोकेबाज हाय बघ. बघच तू, एक दिवस हीच सून तुझ्या कामाला येईल बघ. सुकन्या आमच्या कन्या. अरे आई, तुम्ही? काय झालं? तुझ्या बरोबर थोडा वेळ बोलायचं होतं म्हणून आले. बोला ना, काय बोलायचंय? हे घे. यात काय आहे? यामध्ये माझं स्त्रीधन आहे.
माझे दागिने. आई, मग तुम्ही मला हे का देत आहात? हे तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, हे तुमचे आहेत. खरं सांगायचं तर हे माझे नाही आहेत, हे अपूर्वचे दागिने आहेत. ही त्याची ठेव आहे. तृष्णा, तुला तर माहिती आहे ना की अपूर्वच्या पुढच्या शिक्षणासाठी मी माझे सगळे दागिने विकले होते. माझ्याकडे इतके पैसे नव्हते की मी अपूर्वला एका चांगल्या कॉलेजमधून MBAचं शिक्षण देईन. म्हणून मी अपूर्वच्या शिक्षणासाठी सगळे दागिने विकले. जेव्हा अपूर्वला नोकरी लागली तेव्हा त्याने माझ्यासाठी काही दागिने बनवले. खरं सांगायचं तर त्याने एक एक करून माझ्यासाठी सगळे दागिने बनवले. तुम्हाला तर आनंद झाला पाहिजे आई की अपूर्वने असा विचार केला. हो, मला आनंद झाला होता, पण यासाठी नाही की अपूर्वाने माझ्यासाठी इतके दागिने बनवले होते. तर मी यासाठी आनंदात होते की माझा खरा दागिना माझ्या बरोबर होता, म्हणजे माझा मुलगा. तृष्णा, हे दागिने मी अपूर्वची ठेव म्हणून ठेवले होते माझ्याजवळ. विचार केला जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मी त्याच्या बायकोला देईन. आणि आज ती योग्य वेळ आलीये. मी हे दागिने तुझ्याजवळ देऊन चिंतामुक्त होऊन या घरातून जाते. जाताय? पण तुम्ही कुठे जाणार आहात? तृष्णा, सुमित्राच्या गुरुजींच्या आश्रमामध्ये. मी कायमसाठी आश्रमामध्ये जाते. म्हणून हे दागिने मी तुला द्यायला आले होते. हे माझे दागिने नाहीयेत, अपूर्वचे आहेत. यावर त्याचा अधिकार आहे, त्याचा हक्क आहे. म्हणून तू हे दागिने तुझ्याकडे ठेव. नाही आई, तुम्ही कुठेही नाही जाणार. हे तुमचं घर आहे. तुम्ही या घराला सोडून कुठेही नाही जायचं, कुठेच नाही. तृष्णा, इतक्या दिवसात तर मला एक गोष्ट लक्षात आलीच आहे की अपूर्व मला कधीही मनापासून माफ करू नाही शकणार आहे. म्हणूनच हे चांगलं आहे की मी माझा एक वेगळा मार्ग निवडते. त्यालाही काही त्रास होणार नाही किंवा मला दुःख होईल. आई, असं काही नाहीये. अपूर्व तुमच्यावर प्रेम करतात, फक्त थोडेसे नाराज आहेत आणि म्हणूनच फक्त ते. तृष्णा, तू आता स्वतःशी खोटं बोलणं बंद कर. सुकन्या आमच्या कन्या. अपूर्व कधीही मला त्याच्या मनात जागा देऊ शकणार नाही जी त्याच्या मनात आधी माझ्याबद्दल होती. म्हणूनच मी इथून गेलेलंच बरं आहे. तू दुःखी नको होस तृष्णा. अपूर्वच्या पाठीशी नेहमी माझा आशीर्वादच असेल. मी कुठेही असले तरी तुम्हा दोघांसाठी मी नेहमीच प्रार्थना करेन आणि तुम्ही दोघे माझ्या मनात असाल. आई, तुम्हाला आठवतं ना की अपूर्वच्या आयुष्यातून बिंदियाला काढायला आपल्याला किती वेळ लागला. आपल्याला किती अडचणींना सामोरं जावं लागलं ते. आणि तेव्हा आपण एकत्र मिळून एकमेकींच्या आधाराने अपूर्वाला बिंदियाच्या जाळ्यातून बाहेर काढलं. पण आई, आता जेव्हा ही वेळ आलीये की अपूर्वच्या मनात मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा प्रेम निर्माण करू, तेव्हा तुम्ही माझी साथ सोडून चालले आहात. मला मान्य आहे
की अपूर्वाला मनवायला मला वेळ लागेल, पण मला पूर्ण विश्वास आहे की जरी वेळ लागला तरी अपूर्वा पहिल्यासारखा तुमचा स्वीकार करतील. पण आई, जर तुम्ही अशा निघून गेलात तर आयुष्यभर माझ्या मनात खंत राहील. तृष्णा, जेव्हा मी अपूर्वच्या दुखापतीबद्दल विचारायला तुमच्या खोलीत आलेले तेव्हा मी तुम्हा दोघांमधलं सगळं बोलणं ऐकलं होतं. त्यामुळे बाळा, तू मला समजावण्याचा प्रयत्न नको करूस. मला बरं वाटेल जर तू मला आनंदाने निरोप दिलास, नाहीतर तुझे हे अश्रू मला दुःख देतील. सुखी राहा. हाय, मला अपूर्वाला हे सांगायला हवं. त्यांना आत्ताच फोन केला पाहिजे. हॅलो हॅलो अपूर्वा, मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचंय. तुम्ही तृष्णा, जरा माझं ऐकून घेशील का? आता मला एका महत्वाच्या मीटिंगला जायचंय. मी थोड्या वेळाने तुला फोन करतो, ठीक आहे? पण स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.